टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मेहताब 11 म्हणजेच फोर स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते टर्फ एडिक विजयदादा मोजार यांची टीम अर्थातच टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते उमेश 11. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. एका बाजूला प्रीतम परब त्यांच्या जोडीला थॉमस डायस तर गोलंदाजीसाठी विक्रांत चव्हाण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला एक सूचना आहे, तुम्हाला पाणी हवं असेल बॅट चेंज करायची असेल पंचांना सूचना द्या, पंच कमिटीला कळवतील आणि कमिटीचा सदस्यच पाणी किंवा बॅट आतमध्ये घेऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही टीमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची नोंद आपण घ्यायची आहे. मॅच लावते सुरुवात. विक्रांत चव्हाण या हंगामात चांगल्या फॉर्मात असणारा गोलंदाज डीएन नगर अंधेरीचा विक्रांत. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर गोरेगावचा एक जबरदस्त शैलीदार फलंदाज बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम परब. नॉन स्ट्राईकला मुंबईचं तुफान थॉमस डायस. आज मात्र टेनिस क्रिकेट जगतातील मातब्बर खेळाडू दाखल होतील टिळक नगर नगरीमध्ये. या टिळक नगर म्हटलं तर मुंबई क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणून गेली कित्येक वर्ष ओळखली गेली आहे आणि आज टिळक नगरमध्ये पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेट फुलताना पाहायला मिळत आहे. दुर्गा सदन प्रीमियर लीग DSPL सचिन सावंत आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वतः रमेश शर्मा सर या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती आहे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न उद्ध्वस्त केला या ठिकाणी गोलंदाजाने. निर्धाव चेंडूने या मॅचला सुरुवात होते, पहिल्या डावाला सुरुवात होते. दोन्ही टीम जर पाहिलं तर चांगली स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच जर पाहिलं तर काळचौकी या ठिकाणी अंतिम विजेतेपद टर्फ एडिकने जिंकलं होतं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच कळवतायत व्हाईट बॉल. सतीश कुरूप सर आणि त्याचबरोबर अजित पुत्रन सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावाला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. धाव घेतली गेली आहे. राहुल वाल्मिकी हरिभाई यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. मेहताब 11 म्हणजेच फोर स्ट्रायकर. हो यावेळेला थोडासा कमी गतीने चेंडू टाकला, लेंथवर टाकला, तिकडनं थोडासा वळवला, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न परंतु कमी गती आणि बॉलला फिरक मिळाली आणि बॉल जाईल कीपरच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा विक्रांत. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल परंतु जास्त वळतोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. अवंतरच्या स्वरूपातील 2 धावा आलेल्या आहेत स्क्वेअरच्या स्वरूपातील. दोन्ही टीमची स्टारकास्ट देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल पुन्हा वळतोय आणि शरीराचा वेध घेतोय. प्रीतम यांच्या चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. काही चेंडू आले जरूर स्वैर परंतु चांगली गोलंदाजी. नवीन बॉल हाताळणं सोपी गोष्ट नसते आणि तो देखील बॉल नवीन बॉलला फिरवण्याचाही प्रयत्न विक्रांत करतायत. अंधेरीच्या डीएन नगरचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मुंबईच्या गोरेगावचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. DSPL 10व पर्व DSPL चं दुर्गा सदन प्रीमियर लीग. यावेळेला फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने. सर्कलच्या वरून चेंडू खेळला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पार. चौकार. चार धावा. काही चेंडू अप्रतिम राहिले परंतु यावेळेला थोडासा पुढे चेंडू केला आणि त्याला सर्कलच्या वरून सर्कल भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला. धावसंख्या जर पाहिली तर यावेळी जर पाहिलं तर एक चांगला नजाकत भरा फटका प्रीतम परबच्या बॅट मधून जाईल सीमा रेषा पार. चौकार. बॅक टू बॅक. प्रीतम परब चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहिलं मिळत आहे. बॅक टू बॅक 2 म्हणजे सुरुवातीचे काही चेंडू थोडेसे अडकळले परंतु आता गोलंदाजाकडून टप्पाही थोडासा चुकला त्याचाही फायदा या ठिकाणी घेतला गेला. सर्कल आहे, सर्कल भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मुंबईतील एक शैलीदार फलंदाज म्हणून मागील 10-15 वर्ष तर प्रीतम यांनी नक्कीच गाजवली आहेत. अल्ताफ 11 गोरेगाव म्हणा किंवा उमेश 11 साठी बरीच वर्ष क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी केली, धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय. मिक्स स्पीड झाली आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सीमा रेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. पहा ज्या ठिकाणी
कदाचित एकही रन मिळाली नसती. त्या ठिकाणी प्लेयरला म्हणजे थॉमसला बाद करण्याचा प्रयत्न श्रेयसकडून झाला आणि त्याचा फटका 3 धावांना पडला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती तब्बल 13 धावा. पहिली ओव्हर झाली आहे 13 धावा. चला लवकर रणनीत्या बनवा, आयोजकांच्या वतीने कळवण्यात येते. 13 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात. टर्फ एडिक्ट विजयदादा मोजार यांची टीम आहे. उमेश आपल्याला पाहिलं मी ते बॅटिंग करत असताना थॉमस आणि थॉमसच्या बरोबरने प्रीतम परब, मुंबई क्रिकेटचं नाव ज्या 2 खेळाडूंनी टेनिस क्रिकेट जगतामध्ये नेलंय अलीकडच्या काही वर्षामध्ये, त्या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. दुसरं षटक घेऊन राहुल जोगाडिया यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. छोट्या चढीचा राहुल जर पाहिलं तर आता प्रगल्भ झालाय. मागील काही वर्ष क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. फिरकीपटू आहेत. पाहूयात कशा प्रकारे बॉलला फिरवतायत, वळवतायत. समोर जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत प्रीतम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर थॉमस आहेत. टर्फ एडिक्ट एक मोठी टुर्नामेंट आहे. मुंबईमधील एका मोठ्या मैदानामध्ये पाहायला मिळते. सह्याद्री ग्राउंड, टिळक नगर, चेंबूर या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या मैदानाने कित्येक खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वाला दिले, कित्येक टीम दिल्या, मोठमोठी नावं दिली. यावेळेला बॅकफुटला जाऊन मात्र अतिशय सुंदर फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय आणि बॉलला पाठवला सीमा रेषेच्या पार 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 चौकार. अतिशय चांगला फटका या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. खूप चांगला फटका. अकूट टप्प्याचा बॉल होता आणि थोडासा बाहेर जाणारी होता. बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून या फटक्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग करतात प्रीतम. 17 धावा धाव फलकावर आहेत. राहुल जोगाडिया बॉलिंगसाठी. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. नजाकत होती या फटक्यामध्ये. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केली. चांगला थ्रो, परंतु 2 धावा त्या ठिकाणी. मॅकमिलन गोविंद आले चेंडूवर आणि स्कोर जर पाहिलं तर 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल 19 धावा. चांगली स्थिती. 6 षटकांची मॅच आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. राहुल यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होतोय, तो यशस्वी होत नाहीये. बॉल थोडासा वेगात आला जातोय. कीपर श्रेयस कदम यांच्या दिशेने निर्धाव चेंडूची सांगता. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा आज आपण पाहतोय मुंबईच्या चेंबूर नगरीमधील टिळक नगर मध्ये. यावेळेला एज घेतली जाते. बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला जाताना पाहिलं मिळेल. फुलर लेन बॉल होता, कव्हरच्या दिशेने खेळत होता. बॅटच्या एका कडेला बॉल लागला आणि बॉल पाठीमागे जाईल. तोपर्यंत 1 रन मिळेल. धावसंख्या 20 वर जाते. दुसरी ओव्हर सुरू असताना चांगली सुरुवात टर्फ एडिक्ट टीमची. याच सुरुवातीला जर पाहिलं तर पुढे सातत्य क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. चांगली सुरुवात करून होत नाही, तुम्हाला चांगला शेवटही करावा लागतो. सातत्य डावामध्ये ठेवावं लागेल. 6 षटकांची मॅच आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे 60, 65, 70 एक धावांपर्यंत आव्हान न्यावं लागेल. पाहूयात. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहू शकता थॉमस डायस. दहिसर मुंबईचा असणारा हा खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूच्या नावाचा डंका आपण पाहतो गेल्या काही वर्षामध्ये. अगदी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर देखील भारत पाकिस्तान मॅच मध्ये देखील या खेळाडूने चांगली कामगिरी केली आणि त्याचबरोबर 10PL सारख्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान देखील दुबई कतारला जाऊन या खेळाडूने घेतलेला आहे. आणि मुंबईतील देखील बऱ्याचशा स्पर्धा दहिसर बॉईज संघातून कित्येक वर्ष ते खेळलेत. थॉमस डायस आहेत बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन केवळ ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला.
आणि एक धाव तिकडे घेतली गेली. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. मुंबईकर क्रिकेट असंच खेळतात, कारण खराब बॉलचा सामना करतात, मोठा प्रहार करतात आणि चांगल्या बॉलचा सन्मान देत असताना एकही दुहेरी धावाही घेतात. आणि अशा प्रकारच्या मैदानांवर म्हणजे मुंबईतील जे मोठे षटकार आहेत त्यामध्ये मग हे मैदान म्हणा, पंतनगर म्हणा, त्याचबरोबर सर्कल म्हणा, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे बळतायत, व्हाईट बॉल घोषित करतायत. धाव मात्र अवंतरने पुन्हा मिळेल. 22 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटच्या सर्व चाहत्यांचं हार्दिक स्वागत असेल टिळक नगर चेंबूरमध्ये. DSPL दुर्गा सदन प्रीमियर लीगचं हे 10वं पर्व आहे, 10वं वर्ष आहे. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित बॅट आला, नक्की चेंडू आला नाही आणि बाईच्या स्वरूपातील धाव मात्र या ठिकाणी खेळवली जाते अजित पुत्रन सरांकडून. विशेष म्हणजे अजित पुत्रन सरांनी जरी गोरेगावचे असतील तर चेंबूरसाठी क्रिकेट खूप चांगलं खेळलंय, खूप वर्ष खेळलंय प्रेसीमधून. आणि धावफलक जर पाहिला तर 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली आहे बिनबाद 23 धावा. म्हणजे 10 रन या ओव्हरला देखील आलेत. पाणी ओमकार चौधरी देखील या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. राहुल वाल्मिकी देखील या ठिकाणी आपली टीम घेऊन आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. विक्रांतच्या हातात पुन्हा एकदा षटक सोपवण्यात आले. पाहूया, 2 षटक संपली. 23 धावा धावफलकावर. चांगल्या स्थितीमध्ये टर्फ एडिक्ट उमेश, विजयदादा मोजार यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. टर्फ एडिक्ट विक्रांत पहिल्या षटकात रन आल्या जरूर 13, परंतु या षटकात पुन्हा एकदा त्यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे फर्स्ट स्ट्रायकर टीम, अर्थातच मेहताब 11. आणि या टीमसाठी महत्त्वाचे फॅक्टर विक्रांत देखील राहिलेत. विक्रांत म्हणा, आकाश म्हणा, बंटी म्हणा, श्रेयस कदम म्हणा, फरदीन म्हणा. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 24 वर जाईल. दुर्गा सदन प्रीमियर लीगचा आयोजन पाहण्यासाठी प्रेक्षक हळूहळू मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. खूप मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते देखील टिळक नगर गाठताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. विक्रांत याचसाठी मात्र गोलंदाजीला आले होते आणि विकेट मात्र या ठिकाणी घेत आहेत प्रीतम परबाद. इसरार खान येतात बॅटिंग करण्यासाठी. बाबू पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. सुरुवात चांगली झाली आहे, चांगला स्टार्ट प्रीतमने या ठिकाणी दिला. प्रीतम बाद होता त्या अगोदर त्यांनी 15 रन केले आपल्या टीमसाठी. ओव्हर जर पाहिले तर तिसरी या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि इसरार येतात जोडीला या ठिकाणी फलंदाज थॉमस डायसच्या. विक्रांतने मात्र या षटकाची सुरुवात चांगली केली आहे. पहिला बॉल वाईड जरी आला असेल परंतु त्यानंतर विकेट घेण्यात यशस्वी झाले. बॉलला फिरवण्यात यशस्वी झाले. मुंबईच्या खेळपट्ट्या ह्या स्पिनर्सला खूप चांगल्या पद्धतीने सहाय्यता करतात.
पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. राहुल आणि राहुल जोगड्या पकडतायत एका प्रतिम कॅच. विकेटचं पतन, बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी घेतल्या गेल्या. तर माघारी परतील इस्रार आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज भावेश शेलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. पहिला बॉल वाईड होता, तदनंतर एक विकेट आली आहे प्रीतमची, तदनंतर इस्रारची देखील विकेट आली आहे आणि बॅक टू बॅक 2 विकेट मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता हॅट्रिकची संधी गोलंदाज विक्रांत यांना असेल. बॅटिंगसाठी भावेश. हॅट्रिक बॉल असणार आहे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. भावेश बॅटिंगसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकची संधी गोलंदाजाला असणार आहे विक्रांत यांना, परंतु बॅटिंगसाठी आपण पाहू शकता भावेश शेलार यांना. खूप चांगली कॅच या ठिकाणी राहुल जोगाडे यांनी घेतली. चांगले क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता जर पाहिलं तर विक्रांत पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रगल केलं, 13 रन त्यांनी खर्च केले. दुसरं तरी देखील करण्यात आले, त्यांना सांगणं पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिक घेतली जाईल का यासाठी विक्रांत गोलंदाजीसाठी येतील, परंतु हॅट्रिक रोखण्यासाठी मात्र भावेश असतील. भावेश भावेश आणि थॉमस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टर्फ एडिक्ट या टीमसाठी. तर गोलंदाजी करण्यासाठी मेहताब 11 साठी आहेत विक्रांत चव्हाण. हॅट्रिक बॉल घेऊन पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि पहिल्याच बॉलला पाठवला सीमारेषेच्या पार. 4 4 4 4 चौकार. घाटकोपर भटवाडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी भावेश शेलार आणि पहिल्याच बॉलवर चौकार देखील मारतात. त्या ठिकाणी पंच एक निर्णय देतील आणि दोन्ही संघांना तो बंधनकारक असेल, कारण पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे. पंचांचा जो निर्णय येईल दोन्ही संघांना बंधनकारक असणार आहे. आणि पहिल्याच बॉलवर षटकार या ठिकाणी खेचला जातोय भावेश शेलार यांच्या बॅट मधून
आणि धावसंख्येला मात्र पुन्हा उसळी मिळताना पाहिलं. सोपं नसतं टिळक नगरच्या ग्राउंडमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार मारणं आणि तो मारलाय भावेश शेलारने, घाटकोपर भटवडीच्या या खेळाडूने. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते आता मात्र 30 वर. पाहूयात भावेश सुरुवात तर चांगली केली आहे, परंतु पाहूयात डावाला कशा प्रकारे पुढे घेऊन जात आहेत. विक्रांत सारखा गोलंदाज आहे, एक चांगला फिरकीपटू आहे आणि समोर जर पाहिलं तर भावेश यांच्यामध्ये देखील खूप सारे टॅलेंट आपण नेहमीच पाहतो. यावेळेला वा आणखीन एक भव्य फटका भावेश शेलारच्या बॅट मधून पॉइंटच्या दिशेने मारला जातोय. चौकार 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 4. बॅक टू बॅक 2 बॉलवर आक्रमण या ठिकाणी केली गेली भावेश यांच्याकडून. मात्र या ठिकाणी विक्रांत यांच्या विरुद्ध आणि धाव फलक जर पाहिला तर आता जाऊन पोहोचेल तो मात्र 34 धावांवर. तिसरी ओव्हर सुरू आहे. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मोठ्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवणं म्हणजे एक मोठी गोष्ट असते. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला केवळ ढकललं, 1 रन तिकडे घेतली गेली. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 3 ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हर तिसरी ओव्हर सुरू आहे आणि तिसरी ओव्हर सुरू आहे आणि तिसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 35 धावा. थॉमस अजूनही तसं पाहिलं तर थॉमस ची बॅट शांत आहे, म्हणजे बराच काळ त्यांना स्ट्राईक आलीच नव्हती. एकच बॉल खेळलाय, 1 धाव त्यांनी घेतली आहे. भावेश मात्र 11 वर बॅटिंग करतायत. प्रीतम 15 धावा काढून बाद झाले. यावेळेला इनसाइड आउट. वा भव्य फटका तर खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. हाताला लागून बॉल मात्र मैदानाच्या बाहेर. अतिशय दर्जेदार फटका. थॉमस डायस षटकार. आणि 3 ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे तब्बल 41 धावा. आता मात्र दुसऱ्या बाजूला फोर स्ट्रायकर मेहताब 11 थोडीशी रणनीती बनवावी लागेल. विकेट जरूर 2 आल्यात, परंतु आता थॉमस आणि भावेश या दोघांची बॅट बोलायला लागली आहे आणि त्यांना रोखण्यासाठी मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. बिलाल यांना पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. चिता कॅम्पचे वेगवान युवा गोलंदाज आहेत बिलाल शेख. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. भावेश एका बाजूला आपला भावेश पाहायला मिळत आहेत. पाहूयात अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचले ती म्हणजे 41 वर. 3 ओव्हर झाल्यानंतर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये पाहूयात किती धावा येणार आणि 31 जरी धावा आल्या तरी टार्गेट 70च्या पुढे जाऊ शकतं. प्रयत्न असणार आहे त्यापेक्षा पुढे जाण्याचा. परंतु दुसऱ्या बाजूला मेहताब 11 म्हणजेच फोर स्ट्रायकर या हंगामात चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे ही मॅच आणि विशेष म्हणजे उमेश 11 टर्फ फील्डिंग संघाने देखील यावर्षी खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळलंय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची असेल, कारण सुप्रीमोच्या अगोदर मात्र एक चांगला आत्मविश्वास कमावण्याची संधी असणार आहे. पुढल्या हप्त्यात देखील जर पाहिलं तर डहाणू या ठिकाणी देखील एक मोठी 5 लाख रुपयाची स्पर्धा आहे आणि तदनंतर सुप्रीमोचे वेध सर्वांनाच लागलेत. भावेशच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळतोय. आसमानी टोला, परंतु धावून दोन्ही टीमला अगोदरच मेसेज दिला होता, बॉल मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आला तर तुम्हाला धावून रन काढायचे. फटका जबरदस्त होता, परंतु एकच धाव मिळते. दोन्ही टीमला विनंती असेल आणि या सूचनेकडे नोंद द्या.
आणि या अगोदर देखील आम्ही ही सूचना ऑलरेडी 3-4 वेळा दिलेली आहे. षटकार झाडाला लागून बॉल जर आतमध्ये आला तर मात्र रन धावून काढायचे. चौथ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक धाव तर पाहायला मिळाली आणि धाव संख्या जर पाहिली तर 42 वर जाताना पाहायला मिळते. तर एका बॉल झाडाला लागून आतमध्ये आल्यानंतर रन धावूनच काढायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. आणि जर झाडाला लागून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला तरच षटकार असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. थॉमस यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. भविष्यात चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत. अगदी खूप झाडाला वरच्या भागाला बॉल लागला परंतु तो पुन्हा मैदानात आला. पहिल्याच बॉलवर षटकार मारत या मॅचची सुरुवात त्यांनी केली होती. भावेश पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. आज प्रभावित करतायत, ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत परंतु वेगवान आहेत बिलाल देखील देखील क्षमता आहे त्यांना थांबवण्याची. पाहूयात कशा प्रकारची. भावेशने मात्र थोडंसं प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात थोडीशी घबराट निर्माण केली आहे, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. यावेळेला वेगळा फटका, फाईन लेगची दिशा निवडली आहे. भावेश यांनी अंदाज घेतला क्षेत्ररक्षणाचा, याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणतात. येतोय चौकार. 4 चौकार. चांगली बॅटिंग, चौफेर बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. एक मोठा फटका त्यांच्या अगदी खूप लांबवर गेला असता तो फटका, परंतु झाडाला लागून आतमध्ये आला. परंतु त्याचं या ठिकाणी ती गोष्ट त्यांनी बाजूला ठेवली आणि नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न. आता पाहिलं की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आहे आणि त्याच्या डोक्यावरून फटका खेळला फाईन लेगच्या आणि शॉर्ट फाईन लेगच्या आणि 4 धावा वसूल केल्या. धावसंख्या जर पाहिलं तर झाले संघाची 47. भावेश मात्र चांगली बॅटिंग करताना 2 चौकार एका षटकारांची बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावांवर बॅटिंग करतायत भावेश आतापर्यंत. भावेश चांगला बॉल, कमबॅक केला जात आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आणि चेंडूची फेकी होते तिकडे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ओव्हर जर पाहिलं तर 34 सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली 48 धावा धावफलकावर होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दुर्गा सदन प्रीमियर लीग टिळक नगर चेंबूर या ठिकाणी ऋषीदादा आणि त्याचबरोबरने ऋषीदादा वैद्य आणि ज्या वतीने आपणास या ठिकाणी आमंत्रित केले जात आहे. मंचावर आहे थॉमसच्या बॅट मधून फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे फरदीन आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचते 49 वर. ऋषिकेश वैद्य दादा आणि योगेश वैद्य, आपण दोघाही बंधूंना विनंती असेल आपण मंचावर यायचंय. सगळ्यात मॅचच्या दिशेने भावेश प्रभावित करणारी बॅटिंग मात्र पाहायला मिळते. यावेळेला फटका का वरच्या दिशेने खेळला जातोय. भावेशच्या बॅट मधून आलेला फटका अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. वा, काय चौफेर टोलेबाजी केली जाते. भावेश शेलार, येतोय चौकार.
सफेद मॅचच्या दिशेने धावसंख्या जर पाहिली तर 4 ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. 4 ओव्हर संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 53 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. भावेश शेलार खूप चांगली बॅटिंग, म्हणजे त्यांनी एक षटकार मारला मिड विकेटला, एक चौकार मारला फाईन लेगला, 2 चौकार मारले कव्हरच्या दिशेने, कव्हर पॉईंटच्या दिशेने एक चौकार येताना पाहायला मिळाला. आणि 21 धावांवर भावेश बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉलमध्ये 21 धावांवर बॅटिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूला थॉमस डायस एक षटकाराच्या मदतीने खेळतायत आणि बॉलिंगसाठी गणेश देठे येताना पाहायला मिळतात. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील गणेश देठे. एक वेगवान गोलंदाज आहेत. बांद्रे परिसरातील शक्ती चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील या खेळाडूने गोलंदाजीच्या जोरावर मिळवली होती. तर पाहूयात गणेश देठे आणि समोर जर पाहिलं तर थॉमस डायस, नॉन स्ट्राईकला भावेश शेलार, गणेश देठे. यावेळेला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु धावांमध्ये परावर्तित नाही करू शकले थॉमस. रन मात्र मिळणार नाही. चांगली सुरुवात गणेशची होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न मेहताब इलेव्हनचा असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला थॉमस आणि भावेशला रोखण्याचा प्रयत्न देखील त्यांचा असणार आहे. थॉमस यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. पाहूया काय होईल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि थॉमस डायस बाद. बॅटिंगसाठी आपण पाहू शकता शाहिद शेख बॅटिंगसाठी येत आहेत. आज टेनिस क्रिकेट जगतातील मोठमोठी वादळं टिळक नगरच्या दिशेने येतील. शाहिद शेख बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्याणच्या मोहने गावचा असणारा खेळाडू शाहिद टेनिस क्रिकेट विश्वातील प्रथितयश खेळाडू आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शाहिद जोडीला भावेश आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, याही वेळेला एक वेगळा प्रयत्न नक्कीच होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू 3ही निर्धाव टाकलेत गणेश देठे. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात गोलंदाजीच्या जोरावर 4 व्हीलर कार का जिंकली आहे ते दाखवून देतात या ठिकाणी गणेश देठे. भावेश शेलार चांगली बॅटिंग जरूर करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते. शाहिद पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव आलाय. पुन्हा एकदा तेज, पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक चौथा चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गणेश देठेचं कौतुक करावं लागेल तेवढं थोडंच आहे, कारण ज्या वेळेला संघाची प्रतिस्पर्धी संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने 53 होते 4 ओव्हरला, आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळतात गणेश देठे. यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न शाहीचा. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी ही धाव तिकडे घेतली गेली आहे. चेंडूची फेकी होते, चांगली चेंडूची फेकी, आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे गेली. 55 धावा धाव फलकावर. या षटकात 5 चेंडू मध्ये केवळ 2 धावा आल्यात आणि 1 विकेट आलेली आहे गणेश देठेच्या. तर पाहूया शाहिद. आणखीन एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. 2 रन दिले आणि 2 विकेटही घेतल्यात. गणेश देठेचं कौतुक होणं गरजेचं आहे. काय कमबॅक आहे, आणि याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 55, आणि एका षटकात देखील मॅचचा रंग बदलतो ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 55 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचं एक षटक अजूनही बाकी आहे. 11ची सरासरी गाठली आहे, परंतु अजून एका षटकात पाहूयात किती रन येतील. अमित कोरी भावेश शेलार यांच्या जोडीला मैदानात येत आहेत. या षटकात केवळ धावा आल्या 2.
आणि आता पुन्हा एकदा युद्ध रंगेल. बिलाल शेखचा वेग विरुद्ध भावेश शेलारची बॅट. पाहूयात कशा प्रकारे या शेवटच्या षटकात कामगिरी करताना पाहायला मिळतील. भावेश आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली आहे. भावेश बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळतात. भावेश शेलार. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. भावेश शेलार कडून केला जातोय आक्रमण. बॉल आर पार षटकार. काय बॅटिंग करतायत आज. एका वेगळ्याच मोड मध्ये भावेश या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आठ बॉल मध्ये 27 धावांची खेळी करताना पाहायला मिळत आहेत. भावेश शेलार. घाटकोपर भटवाडीचा हा सितारा आज मात्र टिळक नगर चेंबूर गाजवताना पाहायला मिळत आहेत. उत्तुंग प्रहार देखील म्हणजे मेरिटवर क्रिकेट. 2 फटके त्यांनी कव्हर पॉइंटला खेळले. एक फाईन लेगला खेळला. एक मिड विकेट एक समोर. आणखीन एक बिग हिट. वा भावेश वा. काय बॅटिंग केली जाते. बॉल जर मैदानात आला तर पुन्हा धावून रन काढायचे. आणि भावेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आतापर्यंत भावेश कडून केली जाते. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले जात आहेत भावेश यांच्या बॅट मधून. आणि संघाची धावसंख्या 67. भावेश शेलार जर पाहिलं तर आतापर्यंत 33 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक फटका जो झाडाला लागून आतमध्ये आला. अन्यथा आणखी एखादा षटकार येऊ शकला असता. आणि सर्वच गोलंदाजांचा समाचार त्यांनी घेतला. या अगोदर जी ओव्हर झाली 2 धावांची त्या ओव्हरमध्ये भावेशला स्ट्राईक नव्हती मिळाली. आणि जशी स्ट्राईक मिळाली मोठमोठे फटके सुरू केले. बिलालचा वेग ही बिलालची ओळख आहे. मुंबईतील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक. चिता कॅम्पच्या या गोलंदाजाची ओळख आहे. कमबॅक बिलाल देखील करू शकतात. नवे तर बिलालने केलंय. परंतु भावेशच्या बॅटमधून लगातारचे 2 आलेत. लगातारचा तिसरा येईल का त्याचं उत्तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे. यावेळेला आणखीन एक लाजवाब फटका येताना पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने कट करतायत आणि 4 धावा वसूलही करतायत. चौफेर टोलेबाजी भावेश शेलार. खूप चांगली फलंदाजी भावेशकडून होताना पाहायला मिळते. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 71 धावा धाव फलकावर. भावेशच्या फलंदाजीचे मात्र तमाम क्रिकेट रसिकांना प्रभावित केलंय. 10 बॉल मध्ये 37 धावांवर बॅटिंग करतायत भावेश. त्यामध्ये जर पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे या खेळीमध्ये भावेशच्या. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आणि एका धावीवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या इकडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर पोहोचतात भावेश. आणि संघाची धावसंख्या झाली आहे 72 धावा. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी बिलाल कमबॅक करतायत. भावेश यांना नॉन स्ट्राईकला पाठवण्यात यशस्वी झाले. अमित कोरी बॅटिंग साठी.
यावेळेला अमित कोहली देखील एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अमित कोहली सहज सुंदर फटका धावा मिळतील 4 चौकार. आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 76. 76 धावा. क्रिकेट आहे, एक अंक झाला, दुसरा अंक बाकी आहे, कारण बॅटिंग 4 स्ट्रायकर मेहता विलियमची बॅटिंग देखील तेवढी स्ट्रॉंग आहे. दुसऱ्या डावात आपला पाहायला मिळेल, परंतु अमित कोहलीकडून एक नजाकत भरा फटका चुनाभट्टीच्या खेळाडूकडून आपला पाहायला मिळाला. अमित कोहली आणखीन एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, वा डोळ्यांची पारणा फेडणारा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय क्रिकेट खेळलाय पहिल्या डावामध्ये टर्फ एडिक टीमने, उमेश 11ने, भावेशने लाजबाब फलंदाजी केली आणि त्याचबरोबर अमित कोहलीने देखील तेवढेच चांगली बॅटिंग केली. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 82 धावा झालेल्या आहेत आणि 83 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु हे क्रिकेट आहे, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या देखील आपण पार होताना पाहिल्यात. तर पाहूया यानंतरच्या कालखंडामध्ये काय घडेल. प्रभावित केलं भावेशने आणि धावसंख्या जर पाहिली तर होताना पाहायला मिळाले 82-83 धावांची आवश्यकता. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करेल व्हॉइस ऑफ इंडिया आमचे मार्गदर्शक हरीश पंड्या सरांना. विकेटवर कुणी बॉल टाकायचा नाहीये. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर अकीम खान सरांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. स्वागत आहे आपले या ठिकाणी. तर जशी मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला मी घेऊन जातो तुम्हाला हरीश पंड्या सरांकडे. शुभ दुपार मित्रांनो. आत्ताच आपल्यामध्ये रणजीपटू हकीम खान यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आपण बघत आहात दुर्गा सदन प्रीमियर लीग 10वा पर्व. आम्ही अभिनय आहोत सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे सन्माननीय राहुल वाळंज साहेब, अध्यक्ष सह्याद्री क्रीडा मंडळ आणि अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चेंबूर विधानसभा, नवदुर्गा मित्र मंडळाचे सचिव नंदू कदम साहेब, आचार्य तुलसी, डॉक्टर डेलीवाला, RS माणी, पॅशन के नायर, अवस्थी फाउंडेशन गणेश अवस्थी, गुरुबाई मिटबावकर, अमित सातर्डेकर, संजीव अक्कूबॅटीन, फाईन आय केअर, श्री साई स्पोर्ट्स, ग्लिस्टर, ओनली ग्रिल्स, विशाल बेलिये शाखा प्रमुख, जस्ट फॉर यू इव्हेंट्स, स्नेहा भालेरावजी, सक्षम ग्रुप, किंडर गार्डन प्ले स्कूल, भास्कर पॅकेजिंग, मोहन देसाई, करण देसाई, प्रथम शेट्टी, मालवण कालवण, जिगर ठक्कर, सह्याद्री कट्टा, साक्षी कॉमर्स हब, आदित्य पिसाळ, केतन पॉली, वेद फाउंडेशन, 6 इट बॉल्स, स्टीव्ही मार्क्स आणि तिलकनगर पोलीस स्टेशन यांचा विशेष आभार. मेहताब कुर्ला फोर्थ स्ट्राइकर्स, ये टीम ने पिछले 6 महीने में जबरदस्त प्रगति की है और 83 रन्स बनाने हैं. अभी पिछले रविवार को ही उन्होंने
बाइंदर में शिवसेना चषक में रनर अप प्राइज हासिल किया और उस टीम के दोनों ओपनिंग बैटर अब आपके सामने मैदान में उतरते हुए। आज भी वो मैच भूल नहीं सकता। रायगढ़ के सामने आखिरी बॉल पे 5 रन चाहिए थे और राकेश प्रभु की आखिरी बॉल पर 6 लगाया था फरदीन काजी ने और फाइनल में एंट्री की थी। तो दो ओपनिंग बैटर्स बंटी बद्री के और मैकमिलन गोविंद, दो ओपनिंग बैटर्स। बंटी बद्री के रायगढ़ के खिलाड़ी है, मैकमिलन गोविंद बाइंदर के खिलाड़ी है। सो 83 इज दी मैजिक नंबर। यही नाम की फिल्म भी रिलीज हुई थी अभी जब भारत ने 1983 में विश्व कप जीता था। बंटी बद्री के हाल ही में बंटी बद्री के ने अपनी बल्लेबाजी का जलवा दिखाया था। मैन ऑफ द मैच अवार्ड जीता था शिवसेना कप बाइंदर में। मैकमिलन गोविंद बाइंदर का एक बहुत ही फ्लैम्बॉयंट और स्टाइलिश बैटर है। बॉलिंग अटैक बहुत स्ट्रांग है इस टीम का। प्रज्योत अंबीरे हिंदुस्तान के सबसे तेज गेंदबाजों में का एक नाम शुमार किया जाता है। पावर प्ले का पहला ओवर, एक डीप थर्ड मैन ग्वाइडिश गली जहां पर फील्डर है प्रीतम परब, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, फुल टॉस बॉल और ये बेसबॉल हिट जिस पर कैच ले लिया भावेश ने, लेकिन नो बॉल। कहानी में पहले ही बॉल पर ट्विस्ट और ये वेस्ट हाइट के ऊपर का नो बॉल होने की वजह से अब यहां पर कुल मिलाकर 2 रन बन चुके हैं। फ्री हिट आएगी बंटी बद्री के। बंटी बद्री के को थोड़ा सा मलाल है कि मैं उस बॉल को बाहर क्यों नहीं भेज पाया, क्योंकि बेसबॉल हिट था। भावेश शेलार जो कि स्वयं एक अच्छे क्रिकेट के कोच भी है और लिटिल वंडर्स क्रिकेट एकेडमी के लिए वो कोचिंग करते हैं। चंद्रकांत शेट्टे और भावेश शेलार का वो जॉइंट वेंचर है और बहुत अच्छी पारी खेलने के बाद अब ये कैच लिया था भावेश ने, लेकिन ये अलग बात है कि उसको विकेट नहीं दिया गया है। अब स्ट्राइक पर है मैकमिलन गोविंद और सामना करेंगे प्रज्योत अंबीरे का। थॉमस डायस को आप देख रहे हैं मिड ऑफ पर। इसरार खान बाबू को आप देख सकते हैं शॉर्ट मिड विकेट पर। इस बार घुमा दिया, दिस इज हाई एंड हैंडसम। 6 रन मैकमिलन गोविंद के बल्ले से आग उगलने वाला उड़न खटोला 6 रन। मतलब मुझे वो दिन याद आ गए जब एमआरआई की फर वाली नई टेनिस बॉल को नरेश सावंत जो इसी एरिया के
क्रिकेटर थे वो भेजा करते थे, और वो भी एमआरआई बॉल को। नरेश, यू आर ग्रेट। और नरेश के कैप्टन रमेश शर्मा हमारे साथ बैठे हुए हैं, हरी कासारे बैठे हुए हैं, जिन्होंने देखा हुआ है। 2 कदम आगे अगर लोअर फील्ड टॉस पे ड्राइव किया, थॉमस का थ्रो बैकअप अच्छा था, वहां पर प्रज्योत का स्वयं स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रनों पर पहुंचा है। 83 रन बनाते समय पावर प्ले के 2 ओवर के 30 से 35 रन अगर आ जाते हैं तो ये स्कोर बन सकता है, लेकिन स्ट्रोक सिलेक्शन के ऊपर भी ध्यान रखना होगा। फुल टॉस बॉल थी, गैप में खेल दिया है, विवेक शेलार वहां पर पहुंच नहीं पाएंगे और टपा खाती हुई बॉल 9-2-11 होती हुई DSPL 4। और दोस्तों हमारे बीच शुभ आगमन हो चुका है ऋषिकेश वैद्य का। ऋषिकेश वैद्य एंड योगेश वैद्य, वी वेलकम यू। स्कोर 13, 3 बॉल में 13 रन बने हैं। हमारे लिए बड़ी खुशी की बात है, जिन्होंने पूरा जीवन ईमानदारी से क्रिकेट खेला, ऐसे मेरे काबिल दोस्त। ओहो, एक और सजीला अंदाज, और ये लगा चौका। फुल टॉस बॉल थी, बल्ला घुमाया तलवार की तरह और भेज दिया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। फुल टॉस गेंदें प्रज्योत अम्बीरे की परेशानी का सबब बनी हुई है, और तुरंत आकर देखिए उनको मशवरा दिया जा रहा है फिरोज द्वारा। दोस्तों हमारे साथ इस वक्त जुड़ चुके हैं ऋषिकेश वैद्य और योगेश वैद्य, गोरेगांव के 2 बड़े क्रिकेटर्स की जोड़ी, 2 भाइयों की जोड़ी। इस बार एक और बढ़िया पुल शॉट गैप में खेला था, विवेक शेलार गेंद के पास पहुंचे, शेलार स्वयं बॉलर है, इसके लिए उनका थ्रो देखिए वहां तक विकेट कीपर तक पहुंच चुका है, और उसके पहले 2 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 19, 64 रन और चाहिए। बंटी बदली के अब सामना करेंगे प्रज्योत अम्बीरे का। पहला ओवर चल रहा है 19 रन्स। इस बार बॉल पैर पे लगी थी, अपील उठी है, वहां पर एक बेहतरीन बॉल, पूरे ओवर की सबसे बेस्ट बॉल दी है प्रज्योत अम्बीरे की। ओवर समाप्त, 1 ओवर की समाप्ति पर 19 रन बने हैं, और रनों की लूटमार करता हुआ बंटी बद्री के। तो दोस्तों हमारे साथ ऋषि वैद्य जुड़ चुके हैं, और योगेश वैद्य उनके बंधु। दोनों भाइयों का हार्दिक स्वागत है। वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर्स ऑफ मुंबई, सदाबहार खिलाड़ी, सुप्रीमो ट्रॉफी में जिन्होंने मैन ऑफ द सीरीज की कार जीती हो, मधु 11, अमृत 11, सैंडी एसपी, ऐसे कई टीमों के लिए। और हमारे मुंबई के भाई कहते हैं मुंबई क्रिकेटला पडलेला गोड स्वप्न, ऋषिकेश केशव वैद्य आणि योगेश केशव वैद्य यांचा स्वागत आहे। नहीं, दादा की एक अलग स्टाइल है, देखिए ही एंजॉयज इस क्रिकेट, और कभी भी उन्होंने खुददारी से खेला। आज भी कभी वो गोरेगांव एसवी रोड पर सब्जा वाली चाय को मैं मिस करता हूं। बहुत जल्द इंशाअल्लाह मुलाकात होगी। मधु वालावलकर जी, ऋषि वैद्य, केशव वैद्य और हरीश पंड्या किसी दिन फिर बैठेंगे सब्जा वाली चाय पीने के लिए। सो वी वेलकम ऋषि वैद्य, one of the finest cricketers that tennis ball has ever seen. Graceful high backlift, handsome follow through. Yogesh Vaidya, an excellent fielder and contributor in the opening department. दोनों भाइयों का स्वागत है। रमेश शर्मा, जिन्होंने प्रेसी 11 का परचम पूरी दुनिया में लहराया है, उनका हार्दिक स्वागत है। हकीम खान, रणजी ट्रॉफी प्लेयर, उनका हार्दिक स्वागत है। नया ओवर लेकर आ रहे फिरोज। पिछले 3 साल में सबसे ज्यादा प्रगति करने वाला गेंदबाज के रूप में फिरोज को देखा जाता है। उसका कद मत देखिए, उसकी गेंदबाजी का कद देखना बहुत लाजमी होगा। नए ओवर की पहली गेंद चैनल के बाहर, वाइड बॉल। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पर। मेहताब 11 कुर्ला फोर्थ स्ट्राइकर्स इस वक्त मुकाबला कर रही है टर्फ एडिक्ट्स उमेश 11 खार का। स्टंप्स के करीब आकर इस बार फॉलिंग स्वीप लगाने का प्रयास, और देखिए खुद के ही जाल में फंस गए मैकमिलन गोविंद।
गिरकर खेलने का प्रयास था और स्वयं उन्होंने अपना विकेट दे दिया। तारीफ करनी होगी फिरोज की। और पहले विकेट का पतन, मैकमिलन गोविंद आउट फॉर 7 रन्स। नए बैटर है फरदीन काजी। जैसा मैंने बताया पिछले रविवार को 1 बॉल 5 रन चाहिए था और राकेश प्रभु को उन्होंने एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 लगाया। बहुत अच्छा स्ट्रोक रेंज है फरदीन काजी का। काजी का मुकाबला फिरोज से होगा। 83 रन्स टू चेज। में बड़ी खुशी होती है जब इन सीनियर क्रिकेटर्स को हम देखते हैं। इट्स एन ऑनर। स्कोर 20 for 1। मैकमिलन गोविंद कैच आउट हो गए और नए बैटर है फरदीन काजी। लेफ्ट आर्म ओवर फिरोज। बिल्कुल हॉरिजॉन्टल बैट से इस वक्त खेला, स्क्वायर ऑफ द विकेट। 1 रन को हासिल किया गया। प्रज्योत अंबीरे ने गेंद को रोका था। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अमित कोरी ने कैच को अंजाम दिया था। इस बार खेला है फुल शॉट, लॉन्ग ऑन की जानिब खेला था। 1 रन जरूर पूरा किया बंटी बद्रिके ने। बहुत ही बेहतरीन थ्रो निकला था विवेक शेलार का। भिवंडी के क्रिकेट का चॉकलेट बॉय विवेक शेलार। भिवंडी से लेकर शारजा तक की जिसने यात्रा तय की, ऐसा खिलाड़ी। इसको आप बॉलिंग में एक्शन में देखेंगे। बहुत परफेक्ट बॉलिंग अटैक है इस टीम के पास। इस बार भी गेंद को टप्पा खाने दिया, टैप करते हुए खेला। 1 रन और। सबसे अच्छी बात यह है कि पावर प्ले का ओवर है, अच्छी बॉलिंग हो रही है तो उस पर भी 1 रन हम जरूर बनाएंगे। स्कोर 1 रन ऑफ अ गुड बॉल। डोंट प्ले अ डॉट बॉल, ये मंत्र है। बिंदी गेंद नहीं खेलेंगे। इस बार फिर से ऑन द राइज खेला है लॉन्ग ऑन की तरफ विवेक शेलार का थ्रो। तर काका निखारगे आणि रशीद भाई यांचं हार्दिक स्वागत है। आइए रशीद भाई, आपका तहे दिल से इस्तकबाल है, खुशामदीद। काका निखारगे आपका स्वागत। हकीम खान साहब आपका भी हार्दिक स्वागत है। राहुल दादा वाळंज यांचं आगमन होते आता। इस बार बहुत ही बेहतरीन पुल शॉट और विवेक शेलार के सर के ऊपर से बॉल चली गई। अनइवन बाउंस पर लगने वाला ये खूबसूरत चौका। 28 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। 2 ओवर में 28 रन बने हैं। अब बचे हुए 4 ओवर्स में मैच जीतने के लिए 55 रनों की जरूरत है। 55 रिक्वायर्ड ऑफ 24 बॉल्स। बहुत जबरदस्त क्रिकेट यात्रा रही है विवेक शेलार की पिछले 3 सालों में। आखिरी 10 PL जो हुआ उसकी विजेता टीम के सदस्य रहे। फ्रेंड्स कुवैत टीम के लिए खेलते हुए। भिवंडी का जो क्रिकेट है उसमें सिटी क्रिकेट धनेश 11 के लिए खेलते हैं। पांडुरंग धर्मा पाटिल जी उनकी टीम है। और बहुत जबरदस्त क्रिकेट उनका रहा है। धनेश 11 जिसमें भावेश पवार, जयेश पाटिल, हेमंत हरड़, विवेक शेलार, कुमार गुंड जैसे बहुत भिवंडी के बेस्ट टीम के रूप में जिसको देखा जाता है उनमें की एक टीम। और विवेक शेलार के पास बहुत अच्छा अनुभव है। देखते हैं विवेक शेलार का किस तरह सामना किया जाता है इस मुकाबले में। और स्ट्राइक पर है बंटी। 24 चेंडू 55 धावा। 24 बॉल्स 55 टू विन। आप देख रहे हैं DSPL सीजन 10। 8 टीमें 1 विजेता।
इस बार ओवर पिच बॉल थी, ड्राइव किया, अपने ही फॉलो थ्रू में गेंद को रोका, थ्रो करना चाहते थे विवेक शेलार लेकिन रोक दिया अपने आप को विकेट कीपर शाहिद शेख। फिरोज को आप देख रहे हैं डीप थर्ड मैन पर, प्रीतम वाइडिश गली, प्रजोत अंबीर शॉर्ट पॉइंट। स्कोर 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 29 for 1। इस बार स्वाइप कर दिया बहुत खूबसूरत अंदाज में, 1 रन को पूरा किया, दूसरा लेना चाहते वहां पर इसरार खान का थ्रो, इसके पहले पहुंचता 2 रन दौड़कर पूरे किए वहां पर फरदीन काजी ने। स्कोर 31 for 1। अच्छी पार्टनरशिप देखने को मिल रही है। पहला विकेट 20 पर गिरा था और इस वक्त स्कोर हो चुका है 31। हमारे बीच में राहुल दादा वालंस, इनका आगमन हुआ है। काका निखारगे, रशीद भाई, हकीम खान साहब। स्कोर 32 for 1। टेनिस बॉल क्रिकेट के एक बहुत ही बड़े दादा प्लेयर यानी कि ऋषिकेश वैद्य, योगेश वैद्य, उनके बंधु ये भी हमारे बीच आ चुके हैं, खास गोरेगांव से इस टूर्नामेंट के लिए। उनकी उपस्थिति हमारे लिए बहुत बड़ा प्रोत्साहन है। इस बार टाइमिंग बराबर से हो नहीं पाई थी, बॉल निर्जन क्षेत्र में गई और 2 रन बनाने का मौका था। देखिए इस मैदान पर 4 और 6 के साथ सिंगल्स को डबल्स में तब्दील करना ये भी एक बड़ी चुनौती है, लेकिन आप इसको पूरा कर सकते हैं। स्कोर 34, चेजिंग 83, दे आर 34, वी आर इन ओवर नंबर 3। विवेक शेलार, ओहो बहुत ही भव्य अंदाज में उस गेंद को फ्लिक कर दिया है, रोकी नहीं जाएगी, सीधा लाल पर्दे को लगी और ये लगा लबालब चौका। 38 for 1। बंटी बद्री के अपना क्लास दिखाते हुए, बंटी जिसने बजा दी है इस वक्त खतरे की घंटी। ओवर के बाद पानी की मांग की गई है, हमारे कार्यकर्ता पानी लेकर जाएंगे, इस बात की तरफ आपका ध्यान आकर्षित करना चाहूंगा। स्कोर 38। आखिरी बॉल इस ओवर की विवेक शेलार द्वारा। इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक स्ट्रेट डाउन द ग्राउंड। क्रिकेट में इस तरह के शॉट के लिए फील्डिंग पोजीशन नहीं होती, लेकिन बहुत चपलता से स्फूर्ति भरा थ्रो था और 2 रन हासिल किए बंटी ने। स्कोर हो गया 40। बंटी खेल रहे 22 पर, टीम का स्कोर है 40 और बचे हुए 18 गेंदों में मैच जीतने के लिए रन चाहिए 43। 18 balls 43 to win। हमारे YouTube के तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है जो tenniscricket.in पर ये लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। आप देख रहे हैं दुर्गा सदन प्रीमियर लीग सीजन 10 DSPL 10वां साल है और कामयाबी का 1 दशक पूरा करता हुआ DSPL। इसके मुख्य आयोजक हमारे मित्र सचिन सावंत जो इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं, ओमकार चौधरी, इनका भी हार्दिक स्वागत है। राहुल दादा वालंस हमारे बीच उपस्थित है, सह्याद्री क्रीड़ा मंडल के अध्यक्ष और भारतीय जनता पार्टी चेंबूर विधानसभा के मंडल अध्यक्ष है। काका निखारगे, रशीद भाई, हकीम भाई, रमेश शर्मा,
ऋषि वैद्य, योगेश वैद्य, रमाकांत पवार, काफी लेजेंडरी क्रिकेटर्स आप देख रहे हैं। सो 18 बॉल्स एंड 43 टू विन। 18 गेंदों में 43 रन और फिरोज नया ओवर लेकर आ रहे हैं, उन्हें 2 ओवर दिए गए हैं और फिरोज का सामना करेंगे फरदीन काजी। 18 बॉल में 43 रन चाहिए, गेंद और रनों के बीच में 25 का फर्क है और उसको किस तरह कम किया जाएगा ये देखते हैं। पहली गेंद थी चैनल में आती हुई, इसको खेला है बिल्कुल वी की शक्ल में थॉमस डायस के पास। थॉमस डायस इस इंपॉर्टेंट मुकाबले में आप लॉन्ग ऑफ पर देख रहे हैं। आमतौर पर थॉमस डायस को आप विकेट कीपिंग करता हुआ देखते हैं, लेकिन जब शाहिद शेख या अजीत मोहित विकेट कीपिंग करते हैं तो थॉमस ये आउटफील्ड में जाकर टीम के लिए फील्डिंग करता हुआ आपको देखता हुआ मिलता है। एक और बेहतर गेंद, फिरोज की गेंदबाजी को पढ़ पाना इस वक्त मुश्किल हो रहा है बंटी बद्री के और फरदीन काजी के लिए। स्कोर अभी भी 41 पर रुका हुआ है। 42 रन और चाहिए 16 गेंदों में, 16 चेंडू 42 दावा। 16 बॉल्स 42 टू विन। रनआउट का खतरा है और यहां पर अपने हाथों को फैलाते हुए बंटी बद्रिके को रनआउट कर दिया। फिरोज के ओवर में कामयाबी मिली तो हमारे बीच फेमस टेनिस बॉल क्रिकेटर संतोष तावड़े, इनका आगमन हुआ है। राज कपूर मेमोरियल जैसी ट्रॉफी में तहलका मचाने वाले संतोष तावड़े, वन ऑफ द फाइनेस्ट क्रिकेटर्स। नए बैटर है श्रेयस कदम। श्रेयस कदम राइट टाइम पर अंदर उतरे, अभी आकाश चिंदरिया आना बाकी। आई थिंक बैटिंग ऑर्डर बहुत स्ट्रांग है इस टीम का, लेकिन रन नहीं बन रहे फिरोज के ओवर में। पंद्रह गेंदे 42 रन, 15 चेंडू 42 दावा। इस बार खेला है फरदीन ने विवेक के पास 1 रन। विवेक का थ्रो आप देखिए, परफेक्ट थ्रो दे रहे हैं, बहुत ही स्ट्रांग शोल्डर्स। क्रीज मार्किंग ओवर के बाद इस बार आड़े बल्ले से खेला श्रेयस, वहां पर गेंद को रोकने का प्रयास विवेक का एक और बेहतरीन थ्रो। ओ शाहिद शेख वहां पर गिर गए। विवेक ने काफी वाइड थ्रो किया था, लेकिन शाहिद उसको ले सकते थे और स्कोर 44, 39 टू विन। और इस बार श्रेयस कदम का ये पुल शॉट, छक्का नहीं, अट्ठा नहीं, दस्सा नहीं, बीसा मार दिया। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 50 पर। स्कोर है 50। 12 गेंदे 33 रन, 12 चेंडू 33 दावा। श्रेयस कदम और फरदीन काजी और आकाश चिंदरिया आने बाकी है। मेरे ख्याल से ये तीनों के पास क्षमता है बड़े शॉट्स खेलने की। 12 गेंदों में 33 रन, ऐसे 33 ज्यादा दिखते, लेकिन अगर 3 6 लग जाते हैं तो बॉल टू बॉल इक्वेशन आ जाएगा। और ये काम ये हर रोज करते हैं। समस्या ये है कि फिरोज ने अपने ओवर पूरे कर दिए, अब विवेक शेलार को रिपीट किया गया है। विवेक का ये ओवर बहुत इंपॉर्टेंट रहेगा। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मेहताब कुर्ला फोर्थ स्ट्राइकर्स की बैटिंग चल रही है और बॉलिंग चल रही है टर्फ एडिक्स उमेश 11 खार की। ट्वेल्व बॉल्स 33 टू विन। फरदीन काजी टू फेस विवेक शेलार। मैच बहुत इंटरेस्टिंग सिचुएशन में पहुंच चुका है।
ओ क्या गेंद की थी, लेकिन देखिए सबको बीट करती हुई बॉल फरार हो गई। एक्सप्रेस बॉल और बाई के रूप में आते हुए 4 रन। अब इसमें विवेक शेलार की गलती कहां है? बैटर भी बीट और विकेट कीपर भी बीट। इससे ज्यादा तेज क्या करेंगे विवेक शेलार? स्कोर 54, 11 बॉल्स एंड 29 टू विन। 11 बॉल्स 29 टू विन। 11 चेंडू 29 धावा। इस बार मिस टाइम किया, कैच थोड़ा डिफिकल्ट था, 1 रन जरूर मिला है। 55 रन्स, 10 बॉल्स एंड 28 टू विन। 10 बॉल्स 28। श्रेयस कदम बैंड्रा का ब्लास्टर बॉय। 10 बॉल्स 28। विवेक शेलार वर्सेस श्रेयस कदम। हाथ में दस्ताने पहनकर खेल रहा है श्रेयस कदम। अ मैन टू वॉच। मुंबई के क्रिकेट का वो ताजगी भरा बल्लेबाज सामना करेगा। 10 बॉल्स 28। बड़ा हिट खेलने का प्रयास, एलबीडब्ल्यू की अपील और 1 रन पूरा किया। दूसरे की दौड़ लगाना चाहते थे, वहां पर विकेट देना होगा। लेग बाय। 9 बॉल्स 27 टू विन। फरदीन काजी ने अपना विकेट दे दिया। 9 बॉल्स 27 और मैदान में उतरते हुए आकाश सिंधारिया। ये वो खिलाड़ी है जिसने पिछले 2 से 3 साल में भलभले गेंदबाजों की रात की नींद उड़ा दी है। 9 बॉल्स 27। इस वक्त दोनों तरफ खतरनाक और खुकार हिटर है। एक तरफ श्रेयस कदम, एक तरफ आकाश सिंधारिया। लेकिन सबसे बड़ी बात है कि आउट होकर वापस जा रहे फरदीन काजी और दोनों बैट्समैन क्रीज पर नए हैं। श्रेयस कदम ने एक 6 जरूर लगाया है, लेकिन इस वक्त सेटल होने के लिए उनके पास समय नहीं है। दे नीड टू डू इट नाउ और नेवर। 9 बॉल्स 27। आप देख रहे डीएसपीएल सीजन 10। परफेक्ट 10, 10 आउट ऑफ 10। ₹1,11,111 और भव्य चषक दिया जाएगा। बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच, बहुत सारे इनामात है। तिलक नगर में विजय का तिलक कौन सी टीम करेगी, इस पर लोगों की नजरें। 9 बॉल्स 27। इस बार वाइड बॉल ज्यादा तेज की थी और 9 बॉल्स 26। इस बार बड़ा हिट लगाने का प्रयास। इस बार भी श्रेयस को बीट किया विवेक ने। असली मजा तभी आता है 2 युवा खिलाड़ी एक दूसरे के सामने मेहनत करते हुए। यानी कि अब गेंदें बची है कुल मिलाकर 8। स्कोर हुआ है इस वक्त 58। 25 रिक्वायर्ड टू विन ऑफ 8 बॉल्स। अगली 2 बॉल आकाश सिंधारिया के लिए। टीम के कैप्टन है, कैप्टन फॉर क्राइसिस ऐसा कहा जाता था, और कैप्टन का ही काम है टीम को बाहर निकालना। जिस तरह हिंदी फिल्मों में हीरो हीरोइन को विलन के अड्डे से बाहर निकलता है, वैसे निकालना होगा बाहर। फटा पोस्टर निकला हीरो वाला रोल क्या आकाश सिंधारिया कर पाएंगे? 8 बॉल्स 25 टू विन। विवेक शेलार एक लंबे रनअप के साथ अब रिदम में आ चुके हैं। इस बार ड्राइव जरूर किया, दूर से आना पड़ा था वहां पर गेंद को रोकने के लिए अमित कोहली को। 7 बॉल्स एंड 24 रन्स टू विन।
7 चेंडू 24 धावा, 7 बॉल्स 24। श्रेयस कदम अब स्ट्राइक पर। क्या ये बॉल को श्रेयस कदम मैदान के बाहर भेज पाएंगे? 7 बॉल्स 24 रन्स। थॉमस डायस एक बार फिर से गए वहां पर, काफी अनुभव है थॉमस, गेम को बहुत अच्छा पढ़ लेते हैं। सेवन बॉल्स 24। और ये हेलीकॉप्टर शॉट ऑफ द टूर्नामेंट, द लॉन्गेस्ट 6, 6 रन। दिन में तारे दिखाने वाला 6 था श्रेयस कदम का, और स्कोर 65, यानी कि अब 6 बॉल में रन चाहिए 18 और पीने का पानी मैदान में ले जाया जाए। श्रेयस कदम बांद्रा का ब्लास्टर बॉय। 1 और 18। श्रेयस की कहानी मैं बताना चाहूंगा। 10 PL शारजा 2020 मार्च का महीना, पाकिस्तान का जहीर कालिया, जिसने 10 PL के दूसरे सीजन में अपने बॉलिंग में कोई चौका छक्का नहीं खाया था। सीजन 2 का मैन ऑफ द सीरीज और बेस्ट बॉलर जहीर कालिया श्रेयस कदम के सामने आया, और जो बॉलर ने दूसरे 10 PL में शारजा इंटरनेशनल स्टेडियम में चौका छक्का नहीं खाया था, मध्य रात्रि को उसकी 3 गेंदों पे 3 छक्के लगाए और जहीर कालिया खत्म हो गया और श्रेयस कदम का सूर्योदय हुआ। दैट इज श्रेयस कदम फॉर यू। और ऐसे 6 और भी बॉल वीडियोस 18, के लिए चैनल को दोनों हार्ड सब्सक्राइब हिटिंग करो बैट्समैन और है। बेल आखिरी आइकन को ओवर जो दबाना भी बिल्कुल बॉलर मत करेगा उसको वाकई में अपने कलेजे के ऊपर ऐसे हाथ और भी रखकर वीडियोस के लिए गेंदबाजी करनी चैनल को होगी। It's सब्सक्राइब not करो easy। और बेल 6 आइकन को balls दबाना 18, बिल्कुल मत भूलना। 6 बॉल 18। ऐसे और भी वीडियोस। ये DSPL है, यहां कमजोर दिल वालों का काम नहीं। 6 बॉल 18। देखिए कितनी बड़ी टीम मीटिंग हो रही है। आखिरी ओवर कौन करेगा? फिरोज ने 2 ओवर किए, प्रज्योत ने 1 किया, विवेक शेलार ने 2 ओवर किए, और अब आखिरी ओवर करने की जिम्मेदारी जिमी नाटेकर, यानी कि दिनेश नाटेकर, हाल ही में शिवसेना प्रमुख चषक काला चौकी में जिन्होंने बेस्ट बॉलर का अवार्ड लिया। जिमी नाटेकर खार जिमखाना के प्लेयर हैं, बहुत जबरदस्त कामयाबी हासिल की है जिमी ने पिछले 2 साल में। ये मैच के तुरंत बाद क्वार्टर फाइनल होगा। अल्फ्यूज 11 आपको रेडी रहना है, सॉरी सेमी, बिकॉज इट्स अ 8 टीम्स मैच। पहला सेमीफाइनल अल्फ्यूज 11 तिलक नगर चेंबूर, सेमीफाइनल 5 ओवर का रहेगा, ये मैं बताना चलूं। 6 बॉल 18। आकाश चिंदारिया, नाम में आकाश, ऊपर आकाश नीचे जमीन। 6 बॉल 18। तर यतीन साळवी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे। काँग्रेसचे या विभागाचे ते अध्यक्ष आहेत, चांगली कामगिरी पार पाडतायत। सचिन सावंत यांचे मित्र आहेत। 6 चेंडू 18 धावा, 6 बॉल 18। आकाश सिंदरिया किस तरह काम करते हैं, और श्रेयस कदम अब टच में आ चुके हैं लेकिन स्ट्राइक पर नहीं है। आकाश सिंदरिया स्ट्राइक पे है लेकिन अभी अभी आए हैं। 6 बॉल 18। मेहताब 11 कुर्ला फोर्थ स्ट्राइकर्स फेसिंग टर्फ एडिक्स उमेश 11 खार। फुल टॉस बॉल, और आकाश सिंदरिया का ये रोज का काम है, बेसबॉल हिट, और बॉल गई हवा में सैर सपाटे के लिए। 6 रन, 71। अब 5 गेंदे 12 रन, 5 चेंडू 12 धावा। अगर मैच टाई होता है तो सुपर ओवर रहेगा। 5 बॉल 12। टन 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 टारा, 5 बॉल में क्या बनेंगे 12।
आकाश सिंदरिया को पहली बॉल मिडलिंग करने मिली, इसका एक मतलब यह भी है कि शेर के मुंह में खून लग चुका है। 5 बॉल 12। इस बार मिस टाइम किया है लेकिन कैच नहीं होगा, कम से कम 2 की कोशिश की जाएगी, वहां पर पहला पूरा किया। अब 4 बॉल 10 रन, 4 चेंडू 10 धावा, स्कोर सेम होने पर सुपर ओवर। कौन कहता है ये पहले राउंड का मैच है, ये तो फाइनल के पहले का फाइनल नजर आ रहा है। 4 बॉल 10, जिमी नाटेकर, आकाश चिंदारिया, इस बार बड़ा हिट लगाने के प्रयास में बीट हुए। एक्सप्रेस बॉल जिमी की। 3 बॉल 10। यह बॉल बहुत इंपॉर्टेंट है आकाश के लिए। हवा में बहती हुई यहां पर गेंद कैसे जाएगी, काफी धूल मिट्टी उड़ रही है। 3 बॉल 10। दिस बॉल द मोस्ट इंपॉर्टेंट बॉल फॉर बोथ द टीम्स। और फेंक दिया आकाश सिंदरिया। क्या सुपर शॉट खेला है। अब 2 गेंदे और रन चाहिए 4। अदनान सामी का गाना याद आ गया, ये जमी झुक जाए आसमां रुक जाए, आकाश चिंदरिया जब बैटिंग पे आए। 2 बॉल 4। 83 चेस हो सकते हैं, यह बड़ी बात है। दैट इज द पावर, सेल्फ बिलीफ। 2 बॉल 4। 2 बॉल 4। आकाश चिंदरिया कैप्टन फॉर क्राइसिस। अब यहां पर एक गलती महंगी पड़ेगी दोनों टीमों को। मार्जिन ऑफ एरर ZERO 0। इस बार ड्राइव कर दिया, कम से कम 2 रन मिल सकते हैं। वहां पर पहला रन तेज पूरा किया, दूसरा लेना चाहते थे विवेक चेलार, उनके हाथ से गेंद छूटी। अब 1 बॉल 2। स्कोर लेवल होने पर सुपर ओवर। 1 बॉल 2 रन। यही तो जज्बा है मुंबई के क्रिकेट का। दोनों टीमों में मुंबई के कितने बड़े बड़े क्रिकेटर्स खेल रहे हैं। श्रेयस कदम आकाश चिंदरिया के पास जा चुके हैं। देखिए 1 बॉल 6, 1 बॉल 5 हो जाता है। 1 बॉल 1, 1 बॉल 2। बहुत डिफिकल्ट काम है, आसान भी है मुश्किल भी है। यह वो स्थिति है जहां पे आप ना निगल सकते हैं ना उगल सकते हैं। 1 बॉल 2 रन। जिमी नाटेकर को एक ड्रीम बॉल करना है, आकाश चिंदरिया को 2 रन बनाने हैं। 1 बॉल 2। मेहनत संघर्ष न हो तो क्या मजा है जीने में। मेहनत संघर्ष न हो तो क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब DSPL को जीतने की आग लगी हो सीने में। 1 बॉल 2। फाइनल के पहले का फाइनल। इस मैच की टीम तुरंत सेमीफाइनल खेलेगी अल्फ्रूज तिलक नगर चेंबूर से। 5 ओवर का मैच रहेगा। इस बार धकेल दिया, एक मौका था। विल इट बी अ सुपर ओवर? यस इट इज। अब किसने सोचा था, लेकिन सचिन सावंत आपका पैसा वसूल हो गया। इट्स गोइंग टू बी अ सुपर ओवर। चलो सुपर ओवर के लिए आपको नाम देने हैं बॉलर के और बैटर्स के। सुबू जरा कोऑर्डिनेट करो प्लीज। गेट द नेम्स ऑफ द बैटर्स एंड बॉलर्स।
के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और चलो ग्राउंड खाली करो। सुपर ओवर विल स्टार्ट इमीडिएटली। सुपर ओवर स्टार्ट होगा। जरा बैटर्स और बॉलर्स का नाम दीजिए। हमारे बीच सिरिल रॉड्रिग्स आ चुके हैं, भाईंदर की बहुत बड़ी शख्सियत। अरे सिरिल भाई आओ ना, रमेश भाई को मिलो यार, आओ आओ। चला मी नम्र विनंती करतो निलेश परदेशी, राकेश तामोरे,